पितृपक्षामध्ये या नियमांचे पालन केले नाही तर लागेल पितृदोष। 2024 म्हणजेच यावर्षी पितृपक्ष 17 सप्टेंबर मंगळवारपासून सुरू होत आहे आणि 2 ऑक्टोबरला पितृपक्ष समाप्त होणार आहे। पितृपक्ष हा 16 दिवस चालणार आहे। या दरम्यान मानवाने पितरांच्या समाधानासाठी उपाय अवश्य करावेत। जो व्यक्ती पूर्ण श्रद्धेने आपल्या पितरांच्या मुक्तीची कामना करतो त्याला पितरांकडून सुख समृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो। आपल्या संस्कृतीत पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करणे खूप महत्त्वाचे आहे। त्यांच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही। जो व्यक्ती आपल्या पितरांचे पूजन करत नाही त्याचे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होते आणि जो व्यक्ती आपल्या पितरांचे पूजन करतो त्याला या जगातील सर्व सुखे प्राप्त होतात। त्याला भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळतो आणि त्याच्या पितरांच्या आत्म्या पृथ्वीवर येऊन त्याच्यावर कृपा करतात। त्यांना त्याचा आदर मिळतो। त्यांना त्यांचा आनंद दिला जात नाही तर त्यांचे पितर रागावतात आणि परत निघून जातात। यामुळे माणसाला पितृदोष भोगावा लागतो आणि यामुळे माणसाला भयंकर समस्यांना सामोरे जावे लागते। गरुड पुराणानुसार तीर्थक्षेत्रामध्ये पितरांचे पूजन आणि श्राद्ध विशेष महत्त्वाचे आहे। असे मानले जाते की गया आणि बद्रीनाथ किंवा प्रयाग येथे श्राद्ध केल्यास पितरांना मोक्ष प्राप्त होतो। मित्रांनो, जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, जय श्रीकृष्ण म्हणून कमेंट करा, तसेच व्हिडिओ लाईक करा। चला आता जाणून घेऊया गरुड पुराणानुसार कोणते महत्त्वाचे उपाय आहेत। पहिला उपाय, पितृपक्षात लोक पितरांना मृतात्मा म्हणतात, त्यामुळे पितरांसोबत इतर आत्माही घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात। या आत्मा भयंकर दुःख निर्माण करू शकतात। त्यामुळे पितरांच्या समाधानासाठी मुख्य दारासमोर पाणी शिंपडावे। यामुळे पितरांना आनंद होतो आणि नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाहीत। दुसरा उपाय, पितरांसाठी अन्नदान करणे आहे। पण काही लोक असे मानतात की हे अन्न केवळ पितरांपर्यंत पोहोचत नाही, म्हणून हे अन्न गायीला, कुत्र्याला किंवा कावळ्याला खाऊ घालावे, ज्यामुळे हे अन्न तुमच्या पितरांना प्राप्त होईल। तिसरा उपाय, पितृपक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचा फोटो समोर ठेवून शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि आपल्या चुका मान्य करून त्यांची क्षमा मागावी। तुमचे पितर देव तुमच्या सर्व चुका माफ करतील। चौथा उपाय, जर तुम्ही कोणत्याही कारणास्तव कुठेही श्राद्ध किंवा पूजा करू शकत नसाल तर दक्षिण दिशेला दिवा लावून गायीला भोजन द्या आणि त्यांची क्षमा मागा। पाचवा उपाय, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो व्यक्ती आपल्या मृत पितरांना तीळ अर्पण करतो त्याचे सर्व पाप क्षम होते। त्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पितरांना तीळ अर्पण करणे आवश्यक आहे। सहावा उपाय, पितरांच्या समाधानासाठी पिंपळाचे झाड किंवा वडाचे झाड कापू नका। यामुळे पितृदोष लागतो। पितरांच्या समाधानासाठी हे झाड लावावे। सातवा उपाय, पितृपक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी तुळशीच्या पानांमध्ये तीळ मिसळून पाणी चढवावे आणि भगवान विष्णूला पितरांच्या शांतीसाठी प्रार्थना करावी। नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा उच्चार करावा। यामुळे तुमच्या सर्व पितरांच्या आत्म्यांना शांती मिळेल। पितरांसाठी कोणते अन्न बनवावे? आता आपण जाणून घेऊया गरुड पुराणानुसार पितरांसाठी कोणते अन्न बनवावे। सर्वप्रथम, दूध आणि साखर। जर तुम्ही मोठ्या प्रमाणात अन्न बनवू शकत नसाल तर हे अन्न सर्वात प्रिय आहे आणि त्यांना हे आवडेल आणि ते तुम्हाला आशीर्वाद देतील। दुसरी गोष्ट म्हणजे भोपळ्याची भाजी। गरुड पुराणानुसार भोपळा हे सात्विक अन्न आहे। जर तुम्ही श्राद्धासाठी अन्न बनवत असाल तर भोपळ्याची भाजी तयार करून पितरांना अर्पण करा। तिसरे म्हणजे शुद्ध गव्हाचे पीठ।
श्राद्धासाठी शुद्ध गव्हाचे पीठ वापरून रोटी तयार करावी आणि ती गाईला व कुऱ्याला खाऊ घालावी। चौथी गोष्ट म्हणजे पिवळी मूग डाळ आणि सफेद उडीद डाळ। या दोन्ही डाळींचा उल्लेख गरुड पुराणात विशेष आहे। गरुड पुराणात पितृपक्षातील पिवळी मूग डाळ आणि सफेद उडीद डाळ यांचे विशेष महत्त्व सांगितले आहे। पितरांना प्रसन्न करण्यासाठी या दोन डाळींचे अन्न तयार करून अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते। या डाळींना सात्विक अन्न मानले जाते, ज्यामुळे पितरांचे आत्मिक समाधान होते। पिवळी मूग डाळ ही हलकी, पचायला सोपी आणि पवित्र समजली जाते, तर सफेद उडीद डाळ ही पितरांच्या पूजेसाठी विशेष महत्त्वाची आहे। या डाळींचे अन्न तयार करून पितरांना अर्पण केल्यास त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद लाभतो। तर मित्रांनो, आजसाठी एवढेच। तुम्हाला जर आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।